कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही 26 जूनला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांना आणि पदवीधरांना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। पदवीधरांना त्या गोष्टी माहीतच आहेत। गेली 10 वर्ष जी काही परिस्थिती या देशामध्ये चालली आहे, ते देशामध्ये बेरोजगारांच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, पदवीधरांना नोकरी मिळत नाही आहे, त्यांच्याविषयी कोणतेही धोरण शासन राबवत नाही आहे, ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो। आज प्रत्येक घरामध्ये एक तरी पदवीधर आहे। जर त्या पदवीधराला रोजगाराची संधी मिळाली तर ते घर संरक्षित होईल, त्या घराचा जो प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न, तो सुटेल। परंतु प्रत्येक घरामध्ये आज पदवीधर आहेत, ते बेरोजगार आहेत, त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही। आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधीच नाही आहे आणि त्या संधी मिळण्यासाठी आजपर्यंत हे जे लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व करतायत, पदवीधरांचं प्रतिनिधित्व करतायत, यांनी या जिल्ह्यासाठी काही केलेलं नाही आहे। तर अशा निष्क्रिय असलेल्या आमदाराला पुन्हा निवडून द्यायचं का, हा पदवीधरांच्या समोरचा प्रश्न आहे। जर अशा प्रकारचा निष्क्रिय आमदार आपल्याला नको असेल तर बदल घडवायला पाहिजे आणि तो बदल घडवत असताना आमचे जे उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे, रमेश कीर, त्या रमेश कीर यांना निवडून दिलं पाहिजे असं पदवीधरांना आम्ही आवाहन करत आहोत। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, पदवीधरांची भरती करण्यासाठी स्पर्धा परीक्षा लावल्या जातात। त्या परीक्षेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये रजिस्ट्रेशनसाठी या बेरोजगार पदवीधरांकडून उकळले जातात आणि त्यानंतर पेपर फुटण्यासारखे प्रकार होतात आणि ती परीक्षा रद्द केली जाते आणि ती भरतीच होत नाही। आज आपण बघितलं नीटची परीक्षा, आजपर्यंत कधी नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला नव्हता। आज तो सुद्धा गोंधळ करून त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार या भाजपच्या सरकारने केलेला आहे। त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि पदवीधरांना न्याय दिला पाहिजे। म्हणून पदवीधरांना न्याय देण्यासाठी आमच्या रमेश कीर साहेबांना निवडून द्यावं अशी आम्ही पदवीधरांना विनंती करत आहोत। आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी नसल्यामुळे एकतर या पदवीधरांना गोव्यामध्ये कुठेतरी छोटी मोठी नोकरी करावी लागते किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जावं लागतं। या जिल्ह्यामध्ये काहीतरी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे, यासाठी आवाज उठवण्याचं किंवा प्रयत्न करण्याचं कामसुद्धा 12 वर्षामध्ये निरंजन डावकरेंनी केलेलं नाही आहे। म्हणून निरंजन डावकरेंना आता घरी बसवावं अशी आमची सर्वांना विनंती आहे। तर या जिल्ह्यामध्ये बरेच आंदोलनं झाली, BEd DEd बेरोजगारांची आंदोलनं झाली। त्या आंदोलनामध्ये हे आमदार निरंजन डावकरे कुठे आपल्याला दिसले असतील तर आम्हाला सांगा। ते कधी आले नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सुद्धा बेरोजगारांचा, पदवीधरांचा, ज्यासाठी ते आमदार म्हणून निवडून आले। 26 जूनला होणाऱ्या पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार सन्माननीय रमेश कीर यांच्या ह्या नावासमोर पसंती क्रमांक 1 टाकून या जिल्ह्यातील पदवीधर जे आहेत, त्या पदवीधरांवरती जो अन्याय होतो, विशेषतः BA BEdचे असतील, वेगवेगळे जे पदवीधर आहेत, विशेषतः नीट परीक्षेमध्ये सुद्धा जो काही घोळ झालेला आहे, एकंदरीत पदवीधरांची चेष्टा करण्याचं काम हे केंद्र सरकार असेल किंवा महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही धनलक्ष्मीला बळी न पडता या असलेले पदवीधर जे आहेत, या असलेल्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पदवीधरांच्या असलेल्या ज्या काही त्यांच्या हिताच्या विरुद्ध जे निर्णय आज ह्या सरकारने घेतलेले आहेत, त्याचा निषेध म्हणून ह्या जिल्ह्यातील पदवीधर सन्माननीय रमेश कीर यांच्या नावासमोर 1 आकडा टाकून त्यांना पहिली पसंती दर्शवतील आणि चांगल्या मताने रमेश कीर यांना ह्या जिल्ह्यातील पदवीधर या महायुतीच्या त्यांच्या धोरणांच्या निषेधार्थ रमेश कीर यांना मतदान करतील अशी आमची अपेक्षा आहे।